नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्या समोर 57वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे सापाचे शेपूट. एकदा एका सापाच्या शेपटाने त्याच्या डोक्याविरुद्ध बंड पुकारले आणि डोक्याला म्हणाले, काय रे, मी तुझ्याच मागे चालावे? तुझ्याप्रमाणे का वागावे? मला आता स्वातंत्र्य हवे आहे. तेव्हा डोके म्हणाले, अरे शेपटा, तुला डोळे नाहीत आणि डोकेही नाही. अडचणीच्या वेळी तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. शेपूट काही ऐकेना. तेव्हा डोके म्हणाले, ठीक आहे, माझ्यापासून मी तुला आता वेगळे करतो आणि मगाशी सांगितलं तसं आता जा. तुला कुठे जायचं आहे तिकडे खुशाल जा. शेपूट वेगळं होऊन चालू लागले आणि उंच कड्यावरून खाली पडले. शेवटी त्याला कळाले की हे सर्व आपल्याच मूर्खपणामुळे घडले. या कथेचं तात्पर्य, प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत समजत नाही. धन्यवाद.